हॅलो फॅमिली, नमस्कार. मी आहे रवीना हाऊस लाईफ या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मी आता इथे जांभळं खात बसले. मम्मी आतून हा हा करते. तर मी इथे बसलेली आहे. इथे वारा खूप छान येतोय. बाजूला खूप सगळीकडे झाडे असल्यामुळे ना छान वाटतं. इथे खूप थंड असं. आणि मम्मीने तिथून समोरच्या झाडाच्या इथून जांभळं आणून दिले. आता मुलं तिथे खेळतात त्यामुळे मी इथे खाते. आता ही जांभळं ह्याला पण खूप आवडतात, पण आता तो नाही म्हणून मीच खाते. रघु आणि राणी काम करत आहेत आणि मी इथे खात बसले. ठीक आहे, चला भेटूया आपण पुढे. ब्लॉग आपला कंटिन्यू करा. हॅलो फॅमिली, नमस्कार. आता तुम्ही जसं बघितलं असेल की मी गावी आले होते, तर हा गावी आलेला दुसरा दिवस होता. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मी गावी आल्यानंतर इतक्या उशिरा पोस्टिंग म्हणजे माझे जे व्हिडिओज आहेत ते का पोस्ट करते. खरं सांगायचं झालं ना तर माझा मोबाईलचा थोडा तिथे गेल्यावर प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे माझे हे छोटे छोटे क्लिप्स होत्या ना, ह्या सगळ्या मी मम्मीच्या आणि राणीच्या मोबाईलमध्ये सेव्ह केल्या होत्या. आणि विहानचा दात दुखत होता त्यामुळे मला अचानकच निघावं लागलं होतं. त्यामुळे हे सगळ्या क्लिप्स ना त्यांच्या मोबाईलमध्येच राहिल्या होत्या. जेव्हा ते लोक गावावरून आले मुंबईला तेव्हा मी ते घरी जाऊन त्या सर्व क्लिप्स स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेतल्या आणि त्यानंतर कुठे जाऊन छान असं एडिट करून आता मी तुमच्याबरोबर त्या शेअर करते. आता तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये जर बघितलं असेल ना तर त्या दिवशी आम्ही फक्त ना कामच करत होतो. म्हणजे घराची साफसफाई चालू होती, त्याच्यामुळे तुम्हाला मला आजूबाजूचा काही परिसर दाखवता आला नव्हता. पण त्या दिवशी आम्ही फक्त काम केलं. पण दुसऱ्या दिवशी ना तितकाच आम्हाला आराम करायला भेटला. सकाळची कामं वगैरे आवरून घेतली, जसं की कपडे वगैरे मी धुवून घेतले आणि मग मला थोडा वेळ भेटला होता. आणि मम्मी ना सकाळी लवकरच जाऊनही जांभळाच्या झाडाकडूनच छान जांभळं घेऊन आली होती. आता ताईच्या दारातच हे जांभळाचं झाडे पण मागच्या ठिकाणी आहे, त्यामुळे मला ते काही दाखवता आलं नाही आहे. तुम्हाला पण पुढे जर झालं तर मी तुम्हाला पॉसिबल झालं तर दाखवेन नक्की. आता ताईने ना आजूबाजूला खूप छान अशी झाडं लावली होती, जेणेकरून ना तिथे वारा तर छान येत होता, पण त्याचबरोबर ना त्या गोष्टी खायलाही खूप छान वाटत होत्या. आता इथे ना हे माझं छोटंसं घर आहे. मग मी इथे पीठ मळत बसली होती आणि बाजूला जर तुम्ही ड्रम बघितला असेल ना तर तो आम्ही स्टोरेजसाठी ठेवलेला आहे. कारण की आम्ही इथे जास्त दिवस नसल्यामुळे काही ज्या गोष्टी राहतात ना त्या आम्ही ड्रममध्ये स्टोअर करतो, की जेणेकरून आम्ही नेक्स्ट टाईम येऊ ना तर ते आम्हाला वापरण्यात येतील. कारण की गावी आहे ना खूप उंदीर मामा असल्यामुळे ना जेव्हा आम्ही येतो तेव्हा खूप काही नुकसान करून ठेवतात. त्याचमुळे हा थोडासा जुगाड केलेला आहे आम्ही. आणि आता इथे ना जेवणामध्ये मस्त असं चिकन बनवायला घेतलं होतं, कारण की गावच्या जेवणाची ना खूप छान अशी चव असते. आता ह्याची रेसिपी मी काय तुमच्यावर शेअर नाही करत आहे, कारण की मला तुम्हाला माझ्या बाकीच्या पण गोष्टी दाखवायच्या होत्या म्हणून. आता जगू तिथे चिकन बनवते, त्यामुळे आता मला काही काम नव्हतं, त्यामुळे मी बाहेर आले. इथे बघते तर मम्मी आणि विहान मस्त आहे ना इथे बॅडमिंटन खेळत होतं. आता या छोट्या मोठ्या गोष्टी ना आम्ही फक्त मुलांसाठी आणल्या होत्या, पण आम्हाला हे नव्हतं माहिती की तिथे जाऊन ते आम्हालाही कामाला येतील. कारण की टी व्ही नसल्यामुळे, मोबाईलला कधी कधी नेटवर्क नसल्यामुळे ना आम्हाला खूप खूप कंटाळा येत होता. त्यामुळे मुलांचा तर वेळ जातच होता, पण त्याचबरोबर आमचाही थोडाफार वेळ जात होता या गोष्टींमुळे. तुम्ही आता आजूबाजूचा परिसर बघितला असेल ना, तो आमच्या ताईचा आहे आणि खूप छान असं त्यांनी मेंटेन ठेवला होता त्याला. पण गौरी चल दाखव, तू चल तरी पुढे. मी गाय बोलते तिला, गाय. चल ये गायवाल्या. मस्त मस्त. ही कोण आहे विहान, तुझी फ्रेंड? चिकन आहे आणि तिचे छोटेसे चिक्स, कोंबडीची पिल्ल. ए बोट नको टाकू, तिचं आवल. चल चल, मला हात पकडून घेऊन चाललायस? मला माहीत आहे रस्ता, मी बेबी नाही आहे हात पकडून घेऊन चालले. ताईने आजूबाजूचा परिसर ना खूप छान असं मेंटेन करून ठेवलाच होता, पण त्याचबरोबर ना त्यांनी ना तिथे फळांची आणि फुलांची झाडंही लावली होती. फळांच्या झाडांमध्ये जांभळाचं झाड, चिकूचं झाड आणि आवळ्याचं आणि आंब्यांची झाडं, पपईचं झाड, असं खूप छान छान झाडं लावली होती, जेणेकरून आम्ही कधी सुट्ट्यांमध्ये आलो ना की आम्हाला ती थोडीफार खायला भेटतातच. पण खरंच ना त्यांच्या फळांची चव जी असते ना ती काहीतरी खूपच अशी वेगळी असते, म्हणजे खूप छान अशी लागतात ती. आणि त्यानंतर फुलांची पण खूप छान अशी झाडं लावली ताईने. आणि खालची गावची ॲक्च्युली ना माती इतकी हे असते ना, चांगली असते ना, ज्याच्यामुळे ना तिथे कुठलेही काहीही टाकलं ना, म्हणजे कुठलेही बीज, तर ते खूप छान असं फुलतं आणि खूप छान असं उमलतं. आता विहान मला इथे हात पकडून घेऊन आला होता ही गौरी बघण्यासाठी. गौरी म्हणजे या छान अशा गाईचं नाव आहे. ॲक्च्युली ताईकडे एक म्हैस होती, ती आता विणार आहे, म्हणजेच ना ती आता बाळाला जन्म देणार आहे, त्यामुळे तिला दुसरीकडे ठेवण्यात आलं होतं. आणि ताईने ही गाय आणली होती, जी की दूध पण छान असं देत होते. आणि मी पहिली गाय बघितली की जी इतकी शांत आहे. नाही तर गावच्या गायी किंवा जेवढ्या मी गायी बघितल्यात माझ्या लाईफमध्ये ना, ते सगळ्याशा थोड्या मारकुंड्या असतात, म्हणून ना मला तर थोडीफार भीती वाटतच होती, त्यामुळे मी थोडी लांबच होती त्यांच्यापासून. पण विहान आणि मिली तिच्याबरोबर खूप छान असं त्यांच्याबरोबर तिचे जवळी. तिला नाही आवडत बच्चा, चला घरी, बस झालं, नका सतव तिला, झोपू द्या. विहान, नो नो. हां, ते काय आहे ते?
काठी होती, काठी नको देऊ खाली. त्यांनी काठी तोडली, एक अशी पाण्याची बघ, अशी एक पाण्याची काठी तोडली आणि तिला भरवलं, काठी सोबत तिने खाल्लं. तिला भूक लागली म्हणून ती तसं करते. विहान बस झालं बच्चा, आता एक भर आणि ये मिली बस बच्चा. इथे ना विहानला मी इतकं समजवलं आणि मिलीलाही समजवलं की तिला नका सतवू, पण मिली आहे ना तिच्या शिंगांना सारखं हात लावत होती, त्यामुळे ती थोडी चिडचिड करत होती काय. पण कुठल्याही प्राण्यांच्या आहे ना शिंगांना हात लावलं की त्यांना राग येतोच. पण इथे नंतर ना विहानला थोडं गाईने घाबरवलं. आधीच बोलली होती मी तिला जास्त जवळ नको, आता शिंग दिलास तर बंपू चला घरी या. आता इथे आम्ही हसत घरी निघालोच होतो, पण ना ताईच्या दाराच्या समोरच नाही हे ना छान म्हणजे जी कैरी असते ना तिचं झाड होतं आणि आंबे कदाचित हे पिकतील, पण मला पण वाटतं की हे लोणच्याचं झाड असेल कदाचित. लोणच्याच्या कैऱ्या असतात ना त्यांचं झाड असेल, कारण की मी हे आम्ही आता यावर्षी आलो ना तर यावर्षीच ह्याला मोहर आला आहे. ह्या वर्षीचं ना ही आंबे लागलेले आहेत, गेल्या वर्षी काही लागले नव्हते, तर त्यामुळे मला माहिती नाहीत की हे पिकतील की नाही. पण मला थोडंफार याला तोतापुरीचा आंबा असतो ना तसं पण वाटतं आहे, पण आता काय माहिती नाही, कारण की मी काही जास्त दिवस राहिले नाही गावी. मला जेमतेम ना 8 दिवसच राहण्याचे म्हणून हेतून गेले होते, पण त्यात पण मला लवकर यावं लागलं. त्यामुळे आंबे कसे आहेत हे काही मला बघायला भेटलं नाही. नाही तुटणार बाळा, हे तुटणारे मँगो नाही आहे, ते कच्चे आहेत अजून. जेव्हा पिकतील ना तेव्हा ते स्वतःहून तुटतात. विहानला किती मस्ती आहे, इतके छान प्लांट्सची माती काढतोय आणि वरती टाकतोय. बघा किती मस्त मँगो आलेत. हे एकच दिसतोय, पण ह्याच्या आत पण अजून 3 आहे, म्हणजे टोटल 4 मँगोज आहे ह्याच्यात काढले. आता इथे झाडांबरोबर आणि मिलीचंही तुम्ही छान असं बोलणं ऐकलं. त्यानंतर आम्ही आलो होतो ना जेवणासाठी. आता तोवर जेवण पण तयार झालं होतं मस्त. इथं आम्ही पूर्ण फॅमिली जेवायला बसलो होतं. ह्याच्यावर डिस्कशन आमचं चालू होतं की जो मी एका रीलमध्ये टाकला होता की मी पावाचं म्हणजे पाव पिझ्झा बनवलं होतं, त्याच्यावरच थोडंसं आमचं डिस्कशन चालू होतं की ताई कसा बनवलेला. आणि कारण की मी पहिल्यांदाच बनवलं होतं आणि खरंच ते खूप छान पण बनले, ते तुम्ही नक्की बघा पण. आणि त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी थोडा आराम वगैरे करून संध्याकाळी आम्ही बाहेर निघालो. म्हणजेच ना आम्ही बॅडमिंटन खेळायला निघालो होतो. वाटेच ना ताईच्याच घराच्या समोर जिथे आंब्याचं झाड दाखवलं त्याच्यासमोरच नाही छान छान फुलं लागली होती. खूप फुलांची झाडं होती, भारी वाटत होतं. आता तिथे बघितलं असेल तुम्ही कॉट लावली आहे, त्याच्यावर पापड पण सुकवत होते. आणि इथेच तो आंब्याचं झाड होतं वरती आणि बाजूला छान छान अशी फुलं. आता त्याच्यामध्ये ना खूप वेगवेगळी फुलं होतं, तर काहींची तर मला नावंही माहिती नव्हती. काय माहिती ही सदाफुली आहे, ती सदाफुली. हां, इथे जमीन चांगली असते ना, मस्त फुलतात इथं. हा वाढ बघत बसलं. हा जास्वंद आहे, ही मोठी जास्वंद, ती व्हाईटवाली जास्वंद. आता इथे संध्याकाळी ना छान अशी फुलं वगैरे बघितली आणि आता आम्ही निघालो होतो बॅडमिंटन खेळायला जाण्यासाठी. तर वाटेत ताईही दिसली. आता ताई आहे ना इथे छान असं ना छोटंसं हे तलावासारखं बांधत होती, जेणेकरून प्राण्यांना तिथे पाणी पिता येईल. आणि बाजूला ती खोदत होती जिथे ती अननसची रोपं लावणार होती. आता ती बघूया नंतर कधीतरी, मी जेव्हा कधी फेरी झाली चुकून तेव्हा बघू कसं काय तरी छान वाढवले ते. चिखलात नको जाऊ जास्त, तो आता पाणी मारलंय ना त्यांनी म्हणून. तर मिरची बघ किती भारी आहे इथं छोटीशी. तो बघ असा भारी लोळतोय. त्याला खाजवतोय. ताईच्या भेंडीमध्ये आलो होतो, भेंडीच्या शेतामध्ये. खूप छान अशी तिने भेंडी लावली आणि खूप लांबपर्यंत अशी भेंडी लावली आहे. आणि मस्त ना एका साईडला मिरचीची झाडंही लावली आहे. तर आपल्यासाठी ना खूप या नवीन गोष्टी असतात, कारण की आपण ना रेडीमेड खाणारे लोक आहेत, पण जी ही उगवून खातात, कष्ट करून खातात ना, त्याची चवच वेगळी असते. आणि खूप छान असं ती भेंडी आणि मिरच्या अशा होत्या, मस्त वाटत होत्या बघून. आणि एका साईडला आमचं शेरू होतं, जी मस्ती करत होता. खरं बोलू ना, माझ्या बोलण्यावरून तुम्हाला असं वाटेल की मी खूप फ्रँक आहे, पण खरंच ना मी गावी गेली ना की खूप एन्जॉय करते. लहान मुलांबरोबर मीही मस्ती करते, मीही त्यांच्यासारखी वागते की ज्यांनी त्यांना कम्फर्ट फील हो आणि मलाही बरं वाटतं. ये भेंडी का मौसम है मत
तर तिथे मस्त आहे ना भेंडींच्या झाडामध्ये एन्जॉय करून झाल्यावर आम्ही आलो होतो तर बॅडमिंटन खेळायला. ज्या गोष्टीसाठी निघालो होतो ती गोष्ट करायला घेतली, पण त्यात पण आमचा पोपट झाला. कारण की ना वारा इतका सुटलेला ना की आमचा कॉक एका ठिकाणी राहतच नव्हता. आम्ही प्रत्येक दिशा ह्या साईडला त्या साईडला होऊन बघितलं, पण शेवटी वारा यायचा तो आलाच आणि आम्हाला काही खेळता आलं नाही. आणि त्याचबरोबर जमीन पण इतकी ओबडधोबड होती ना की त्यामुळे अजूनही आलेलो आहे इथे शेतामध्ये. इथे तुम्ही बघितलं असेल खूप छान छान इथे झाडं आहेत फुलांची आणि ताईने भेंडी वगैरे लावलेली आहे. आणि आता मी इथे आलो होतो बॅडमिंटन खेळायला, पण जेवढं काही खेळलो आहे पण कंटाळा आला आहे कारण की इथे वारा खूप आहे, त्यामुळे कॉक उडतो आहे आणि आम्हाला खेळताही येत नाही आहे. आणि मिली पण बोर झाली आणि मी पण बोर झाले आणि आता काळोख पण झाला आहे. त्यामुळे आता मी चाललो आहे घरी, चहा वगैरे बनवून पितो. आता काय आता करणार, इथे वाऱ्यामुळे खेळता येत नाही आहे. हाय बॉल नाही खेळता ना, काळोख आहे ना, कुठे गेला तर कळणार नाही, भेटणार नाही ना. आता बॅडमिंटन खेळून तर आम्ही निघालो होतो आणि काळोख पण व्हायला सुरुवात झाली होती. आता घरी जाऊन मस्त असा चहा एन्जॉय केला. तर जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करा आणि खूप असं शेअर करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझे छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी माझे व्हिडिओज अजून चांगले करण्याचा प्रयत्नही करेन. तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ इथे संपूया. बाय.